नमस्कार. कडाक्याचं ऊन आणि त्यातही लग्नाचा धूमधडाका अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि हे दुसऱ्या टप्प्यातील एकूण सरासरी मतदान 60% झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही कालखंडात एकूण मतदानाची टक्केवारी काय होती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 61.35%. 2019 मध्ये 63.6%, तर 2024 मध्ये 58.45%. अकोला लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 58.51%. 2019 मध्ये 60.6%, तर 2024 मध्ये 58.09%. अमरावती लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 62.29%. 2019 मध्ये 60.76%, तर 2024 मध्ये 60.74%. वर्धा लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 64.79%. 2019 मध्ये 61.53%, तर 2024 मध्ये 62.65%. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 58.87%. 2019 मध्ये 61.31%, 2024 मध्ये 57.00%. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 2014 एकूण मताची टक्केवारी होती 66.21%. 2019 मध्ये 66.84%, तर 2024 मध्ये 60.79%. नांदेड लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 60.11%. 2019 मध्ये 65.69%, तर 2024 मध्ये 59.57%. परभणी लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये एकूण मताची टक्केवारी होती 64.44%. 2019 मध्ये 63.12%, तर 2024 मध्ये 60.09%. तर ही एकूण मताची टक्केवारी आपल्याला 8 लोकसभा मतदारसंघातील पाहता येईल.